उरलेली कामं आहेत ना ती करून घेते. हे ना स्टँड मी धुतलं, हे घायला केलं होतं तर ते आणि भरपूर घाण झालंय. आता मी ना ते पूर्ण क्लीन नाही करणार, फक्त ओला कपडा करून ना ते थोडं छान पुसून घेऊन त्याच्यावरती पेपर घालणार. म्हणजे ते ना ह्याला ना डाग डाग असे हे बघा असे ना, तर मला झूम करून दाखवते बघा. हां हे बघा असे डाग 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 व्हायलेत त्याला, ते पाणी हे केलं तर. आणि ते पुसून ठेवायचं म्हणजे एवढी सगळी भांडी केव्हा पुसायची असं होतं. त्याच्यामुळे आता मी प्रयत्न करेन की पुसून ठेवायचं आपण. आणि ते डाग डाग होतं त्याच्यामुळे सगळं उद्या स्टँड मी काय करणार पूर्ण क्लीन करून मग त्याच्यावरती पेपर घालणार. घातल्यानंतर तुम्हाला मी परत एकदा दाखवते. हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी आर्यन आहे ना डॉक्टरकडे गेलो होतो, ते मी शॉर्टमध्ये घातलं आहे थोडं. कारण ना आर्यू इकडे ये रे, दाखवूया. आर्यू इकडे ये, इकडे ये, तिकडे ये जरा, इकडे ये कर. तुला काय झालेलं दाखव ह्यांना, इकडे ये, इकडे ये. दाखवते मी त्याला काय झालंय बघा कसं. इकडे शोनो, ते आहे ना हे दोन्ही हे आहे ना इथं ना त्याला खूप मोठा असा नाही पिंपल आलेला, काय माहिती. आणि त्याच्या ना असं मध्ये थोडंसं ना व्हाईट झालेलं. मग ते काय झालं, त्यांनी ना एकदम असं त्याचा हात लागला आणि ते फुटलं, व्हाईट आलं आणि त्याच्यातून एवढं रक्त आलं, खूप रक्त आलं रे बाबा. बघायला मला तर हे वाटत होतं एवढं रक्त आलेलं त्याचं. आणि त्यानंतर ना मी खूप रडला पाप. तर त्याला सहन होत नव्हतं, आम्हाला थोडंसं काहीतरी झालं तर सहन होत नाही. आणि त्याने कसं 8 दिवस त्यांनी काय केलं काय माहिती. आणि पाप भरपूर त्याला हे झालं. मग नंतर मी ना त्याला ना डॉक्टरकडे ना घेऊन गेले होते आज सकाळी. म्हणजे माझं पण काम होतं त्यासाठी, उपाशीपोटी माझं ब्लड चेक करायचं होतं. आणि मग त्याला आर्यू इकडे ये बाबा, आता जायचं नाही शंभोकडे, नंतर. हां ये इकडे ठेवून येते. आणि मग ते ना आला, दाखवतो तुम्हाला ना. हे बघा इथं झालं बघा, त्याला दाखव रे, इकडे इथं ये, ह्याच येतोय. हे बघा इथं दिसतंय ना, इथं झालेलं त्याला पाप. खूप मोठा पिंपल आलेला तो त्याला. म्हणजे तो ना मी आता त्याला हात धरतोय असं म्हणून तो माझ्या जवळ हे करत नाही तेवढं. आता डॉक्टरने दिलं ते औषध ना, संध्याकाळी जेवण करून खायचं, आता केव्हा पण खायचं नसतं. मग ना डॉक्टर आल्यानंतर ना आमच्या इथं ना श्रावण हे आहे ना, आता श्रावण चालू आहे त्याच्यामुळे देतो ना शोनू. पप्पांनी काय सांगितलं, संध्याकाळी जेवण नंतर आणि सकाळी खायचं म्हणे, दुपारचं नाहीये तुला. पाहिलं पाऊस आला बघ किती मोठा. मग ना तिथं आम्ही महाप्रसाद जेवायला गेलेलो, मी काय रे शोनू. आणि खूप वाड्यावरच्या आमच्या भरपूर सगळ्या लेडीज गेलेल्या पिल्लू. मग आम्ही जाऊन आलो आणि तिथं महाप्रसाद एवढा छान झालेला, मस्त असं मन ना असं तृप्त झाल्यासारखं होतं, एवढं छान महाप्रसाद तिथं खाऊन. आमच्या जरा आर्यनला सांगा, जेव्हा डॉक्टरनी सांगितलंय ना तेव्हाच आपण औषध वगैरे प्यायचं असते का नाही. हे बरे हे बघ इकडे ऐक काय सांगायला बघ. त्याला म्हणे आता पाहिजे म्हणे. काय पितोस, कसला औषध पितोस. औषध दिलेत 2 3. मग केव्हा खायचं म्हणून सांगितलं डॉक्टरनं. कोण होता डॉक्टर, होता काय डॉक्टरनी होती ना. मग ती काय म्हटली तुला, बाबू एलो मरे असं म्हटली. बाबू तुका किती झाले रे असं म्हटली. काय म्हटली तुला, ऐकत नाही. ह्याला ना मी आता औषध देणारच, थांबा तुम्ही पण बघा हा औषध खातोय का नाही खातोय. बोल. औषध आणायला गेले, औषध आणायला गेले. ओके 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 ओके. मी बनवू औषध. तुला येते औषध खायला. अरे बापरे, वतून घ्यायला येत नाही छोट्या बाळांना. कसं खातोस बघ. कसं रे खाल्ला. आता मग पी थोडं. हुकूम प्यायला ते का गरम असतंय खायचं औषध पण. पी. बर चला
लहान मुलांना ना केव्हा काय लागेल आणि केव्हा सांगायला येत नाही. जेव्हा तो औषध खाल्ला ना तेव्हाच तो शांत थांबला बघा. त्याला औषध दिलेलं म्हणजे त्याला खूप पण थोडी लागलेली. आणि मशीन बघ बघा. हा मशीन बघा आता हा बंद पडलेली मशीन घेऊन आलेला आहे. काय करणार ती मशीन घेऊन तू? टाकून करा. कोणाचं डोकं हे करणार? आर्यन आर्यन तुझी टीचर काय म्हणते तुला? बाबू बाबू पुढे हे लागेल तोंडाला लागतं लय वाटते. मग काय वाटते की रक्त येते मग लागलं तर. बाबू हांगा यो रे असे म्हणते. नाही. आणि नंतर काय म्हणते? आज तिथं ती मंदिरकडे तुला बाई दिसली काय तुमची? मग काय म्हटली? आर्यन असं म्हटली. मी बघितलं.